नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आजची तारीख आहे 31/7/2026. 7:12 झालेले आहेत आणि उबरमध्ये इन्सेंटिव्ह आहे. 9 ट्रिपवरती 325, परत 2 ट्रिपवरती 175, 3 ट्रिप 250, म्हणजे 750 रुपयाचा इन्सेंटिव्ह आहेत. 9, 10, 11, 12, 13, 14 ट्रिपवरती 750 रुपयाचं इन्सेंटिव्ह आहे. तर सर्च तर सध्या काहीच नाही आहे माझ्या एरियामध्ये तरी, म्हणून मी रॅपिडोला पण चालू केले. तर बघू आता कशा प्रकारचे काय ट्रिप्स लागत आहेत. शुक्रवार आहे तर आज चांगला धंदा होऊ शकतो. ट्राय करू 4,000पर्यंत खेचण्याचा आणि आय होप होईल. पण ट्रिप लागत नाही आहे सध्या आणि माझ्या गाडीमध्ये ऑलरेडी CNG आहे, म्हणून मी CNG आता काय भरणार नाही आहे. जेव्हा एम्प्टी होईल तेव्हा आपण मुंबईमध्ये CNG भरू. नेरुल ईस्ट. प्रिय कप्तान, आपकी रैपिडो राइड कंफर्म हो गई है. अब आप तुरंत ही कस्टमर पिकअप पॉइंट की तरफ बढ़े. देर करने पे राइड कैंसिल हो सकती है. कैंसिलेशन का चांस कम करने के लिए कस्टमर को ऐप से मैसेज भेजना न भूलें. धन्यवाद. हॅपी राइडिंग. किती बोलते ही असिस्टंट. आणि काही गरज तरी आहे का एवढं सगळं हे करायची. असो, नेरुल वेस्टची ट्रिप भेटली आहे. सागर नाव आहे कस्टमरचं आणि माझ्या मते ह्याला मी अरे यार बोलता बोलता चुकीचा रस्ता घेतला. आता मी आहे DY पाटील स्टेडियम. कस्टमरला ड्रॉप केलं. रॅपिडोमध्ये ट्रिप होती आणि आपल्याला फेअर भेटला 191. फक्त 15 मिनिटांमध्ये ही ट्रिप कंप्लीट झाली. आणि आता थोडं आपल्याला पुढे जावं लागणार. ते सिग्नलच्या इथून ट्रिप्स लागतील, पण सर्च का कमी आहे. चला सर्चचं जाऊ दे, आपण ट्रिपच्या शोधात जरा पुढे जाऊया. वसई ईस्टची रेंटल 12 तास 120 किलोमीटर्स मी नाही घेतली. कारण वसई विरार साईडला आपल्याला नाही जायचं. भावाला मी इथेच आहे आणि एअरपोर्ट इंटरनॅशनल टर्मिनलची ट्रिप वाजली 1150 रुपयांनी. भाई ती बघताच क्लिक करण्याच्या आधी गायब. भाई टपून बसलेत का रॅपिडोवाले. जेवढे पण कॅब ड्रायव्हर्स आहेत, भेटले असते तर काम झालं असतं, बट अनफॉर्च्युनेटली नाही भेटली. 50 किलोमीटर दाखवत होतं. मला वाटतं T2 असेल, इथून T2 असेल. पण 50 किलोमीटर. एअरपोर्ट इंटरनॅशनल टर्मिनल इथून 50 किलोमीटर कसा असू शकतो. एअरपोर्ट इंटरनॅशनल टर्मिनल टू डिस्टन्स आता 30 किलोमीटर आहे. मग 50 किलोमीटर कुठल्या हिशोबाप्रमाणे काय माहिती. 8:16 ठाणे कोलशेतची ट्रिप भेटली आहे. 25 किलोमीटरचे 482 1 hour. मित्रांनो, खरंच ऑप्शन नाही आहे माझ्याकडे. मला ती घ्यावी लागली कारण ठाण्यावरून चांगल्या ट्रिप्स लागू शकतात. त्या आशेने ठाण्याची ट्रिप घेतली आहे मी. कल्याण स्टेशन कल्याण. हे बघ, ओनली फॉर यू. 604 रुपीस. कल्याण स्टेशन कल्याण. 604 रुपीस. कल्याण. चांगली आहे ट्रिप कल्याण, पण कल्याणला कोण जाईल. कल्याणला जाऊन माझं कल्याण व्हायचं, म्हणून मी नाही जाणार कल्याणला. चला ठीक आहे. पण आज फ्रायडे असून रेट एवढा कमी. उबरने खरंच 2 दिवसामध्ये रेट एवढा कमी केलाय काय. बघावं लागेल यार. प्रॉपर मुंबईमध्ये घुसल्याशिवाय माहिती नाही पडणार की रेटचा नक्की काय सीन आहे. 9:56 झाले आणि एक ॲडव्हान्समध्ये बुकिंग भेटली होती, पण मी काय ती घेतली नाही. ही एक चांगली बुकिंग आहे. LBS मार्ग कुर्ला वेस्ट. कुर्लामध्ये नाही जायचं, बट कुठलं आहे हा. टाइम जास्त होता, बट ठीक आहे. एक शेवटची जी ट्रिपचं तुम्हाला डिटेल्स सांगतो. हे बघा,
1.5 तास लागला आणि इन्क्रीज झाला फेअर. 482 दाखवलं होतं, 562 भेटले. तर फायदा तर झाला. एक ट्रिप मी मॅच केली होती. घेतो, चांगली ट्रिप आहे. आणि काय माहिती कसा पिकअप आहे, पण लय विचित्र ठिकाणी पिकअप आहे. भावानो, उबरचा रेट जो आहे ना, तो बरेच लोक बोलतात की कमी झालाय किंवा वॉट एव्हर जे पण काय आहे. मला याच्यामध्ये एकच सोल्युशन दिसतोय की स्वतःला काम करायचा टाइम जो आहे, कोणाचा 7-8 तास असेल, कोणाचा 10-12 असेल, पुश करा स्वतःला. टार्गेट कमी होता कामा नये. लक्षात ठेवा हा, या बिझनेसमध्ये उतरताय आणि तुम्ही असा अंदाज लावतायत ना की 3,000 झाले पाहिजे, 4,000 झाले पाहिजे. ते करूनच घरी आलात तर तुम्ही या बिझनेसमध्ये सर्व्हाइव्ह करू शकता, नाहीतर कर्माने जाल. माझ्याकडे बरेच सारे असे उदाहरणं आहेत. आपण आरामात डिस्कस करूया या गोष्टी. पण दिसून येतोय की स्ट्रेच करायला लागणार स्वतःला. गधा मजदुरी, वॉट एव्हर जे पण काय बोला, ते करावं लागणार. त्याशिवाय काय होणार नाही आहे. रोते रहोगे तो रोते ही रहोगे, कुछ करोगे तो कुछ हो पाएगा, ऐसा है सिच्युएशन. तर मित्रांनो, ट्रिप झाली कंप्लीट. टाईम लागला 1 तास 3 मिनिट आणि 18 किलोमीटरचे 515 रुपये दिले. आता टिप पण दिली होती, त्याच्यावर टिप पण इन्क्लूड आहे. मी सध्या पवई आणि अंधेरीच्या आसपास आहे. नाही पवईमध्ये आहे, नाही अंधेरीमध्ये, म्हणजे असा मिडलला आहे. हा फोटो मागते, याला फोटो देतो, त्यानंतर परत लॉग इन करू आपण. मित्रांनो, सायन चुनाभट्टीची ट्रिप भेटली आहे. 10 किलोमीटरचे 222 रुपये, प्रीमियर कॅटेगरी. आणि खरं सांगायला गेलं ना, तर मी अशा ठिकाणी उभा होतो की त्या ठिकाणी सर्च वगैरे काही नव्हता. बाकी नको त्या ठिकाणी सर्च आहे. लाईक उरण, कल्याण, डोंबिवली, ठाणे, भिवंडी, सगळ्या ठिकाणी सर्च आहे. आणि तो पण हेवी सर्च आहे, असं पण नाही की मध्ये पॅच आहे, पूर्ण हेवी सर्च आहे. त्या कस्टमरला मी पिकअप करून सायनला सोडतो, सायन चुनाभट्टी. त्यानंतर पण तिथून आपल्याला चांगल्या ट्रिप लागतील. आणि लोकल ट्रिप आहे तर पटकन होऊन जाईल, पण मला वाटत नाही की लवकर होणार. ॲटलिस्ट 45 मिनिट्स तरी लागणार. मित्रांनो, मी आता आहे सायन लोधा आणि अशा प्रकारे बँड्रा घेऊ शकतो मी. नाही, थांबा जरा, मला बघू द्या सर्च वगैरे कुठे कुठे काय काय आहे. CNG भरून घेतलं, 578 रुपयाचं CNG बसलं, 588. फोटो टाकतो मी. आणि आज शुक्रवार आहे तरी पण व्यवस्थित काय ट्रिप लागत नाही. परल साईडला आता गेलो तर मग मारायला होणार. 12:42 झालेत. 1,300 रुपयाचं काम उबरमध्ये झालं आहे आणि 191 रुपयाचं काम याच्यामध्ये झालं आहे, रॅपिडोमध्ये झालं आहे. ओलाचं नाव आला पण ठीक आहे. 1,300 + 191, 1,449. सॉरी, अरे काय यार, 1,491 रुपयाचं काम झालं आहे. आय एम सो सॉरी, मी थोडासा आहे म्हणजे वेगळ्या विचारामध्ये. ठीक आहे, तर आता मी CNG भरून घेतला. 588 रुपीजचा CNG भरला मी. आणि CNGचं काय टेन्शन आहे नाही. नशिबाने जर रेंटल लागली तर खूप चांगलं होईल. डायरेक्ट 4,000 जेब में. नाहीतर मग आपल्याला लोकल ट्रिप मारायला लागतील. आणि इथे जवळपास 2 ट्रिप कंप्लीट झाल्या आहेत. छोट्या ट्रिप कंप्लीट करायला पण सुद्धा 45 मिनिट्सपासून ते 1 hour 10 minutes 20 मिनिट्सचा टाईम लागतोय. कारण प्रत्येक ठिकाणी गर्दी आहे, प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक आहे. तर मी असं प्रेफर करेन की डायरेक्ट मोठ्या ट्रिप लागल्या तर ठीक आहे, चालेल, काही इश्यू नाही. तर मग रेंटल तरी लागू दे, दोघांपैकी एक. आला की इंटरसिटी ऑप्शन माझं चालू आहे. इंटरसिटी भेटलं तर वेल अँड गुड. उबर गोचा पण ऑप्शन चालू करून ठेवलं आहे, बंद करतो याला, काही गरज नाही उबर गोची. तर आता बघू कशा प्रकारचे काय ट्रिप्स लागतात. मी विचार करतोय की इथून
लोधावरून ट्रिप लागतील नाही लागतील सांगता येत नाही, पण सायन्स सर्कल साईडला लागू शकतात कारण तिथे लागतात, छोटं मोठं काय ना काय चालू असतं. तर ठीक आहे, मी जातो त्या साईडला आणि बघतो. सगळ्यात पहिले तर 5-10 मिनटं वाट बघेन, म्हणजे बरोबर 1 वाजताच्या आसपास मी इथून निघेन आणि सायन्स सर्कलला आहे तिथे जाऊन थांबेन. त्याच्या व्यतिरिक्त कुठे नाही जाणार, कारण माहिती आहे की बिझनेस नाही आहे, तर विनाकारण अननेसेसरी गाडी इकडे तिकडे फिरून काहीच उपयोग नाही आहे. 1 युनिटी सेंटर उबर गोची आहे. अरे यार, गो रेंटल लागली आहे, जाऊ दे चला. पिकअप कोणाला करायचं आहे? 1 युनिटी सेंटर, ठीक आहे. उबर गोची रेंटल लागली आहे, 20 किलोमीटर 2 तास आणि 641 रुपये. जर वाढलं तर आपल्याला पैसे वाढून भेटतील. अँड मी पिकअप पॉईंटवरती आहे, सो बघू कसं काय विषय आहे. फोर्टची लोकेशन दाखवली मला, मे बी याला फोर्टमध्ये लास्ट याचा ड्रॉप असेल किंवा इथेही ड्रॉप असेल, आय डोंट नो. वसई विरारची ट्रिपमध्ये मी रिक्स नाही घेऊ शकलो, पण ह्या ट्रिपमध्ये रिक्स घेऊ शकतो. जरी फोर्टला तरी ड्रॉप असला 2 तासांनी. आता वाजलेत 2, 3, 4, 4:30, 5च्या आसपासनी फोर्टवरून आपल्याला नवी मुंबईची ट्रिप लागू शकते. बरेच जण बोलतात, मी कधी ट्राय नाही केलं आहे, तर बघू आज एक्सपेरिमेंट पण होऊन जाईल थोडक्यात की नवी मुंबईच्या ट्रिप फोर्टवरून लागतात का नाही. आणि हा व्यक्ती कधी येतोय काय माहिती. अरायवचा मेसेज टाकला आहे आणि मी थांबलो आहे. तर भावांनो, आता मी आहे ठाण्यामध्ये. ह्याच्या आधी होतो फोर्टमध्ये. तर आता तुम्हाला मी दाखवतो की रिझर्वेशन ट्रिपचं काय डिटेल्स आहेत आणि काय लिहून येते ते दाखवतो. सगळ्यात पहिले अनफॉर्च्युनेटली ही जी ट्रिप जी आहे ती मोठी अमाऊंटची असती तर आपला बिल अजून पण मोठा वाढला असता, बट ठीक आहे, हे आता काही करू शकत नाही. पण जरा हे बघा, एक्स्ट्रा रेंटल टाईम आणि एक्स्ट्रा मिलेगा, म्हणजे किलोमीटर्स अँड टाईम दोन्हीही वाढलेले आहेत. ही फक्त 2 तासाची रेंटल ट्रिप होती आणि 20 किलोमीटरची होते. आता आम्ही जायलाच आम्हाला 10 किलोमीटर लागले आणि फोर्टवरून डायरेक्ट ठाण्याला यायला 38 किलोमीटर लागले, म्हणजे जवळपास 40 किलोमीटर झाले. 15 रुपये पर किलोमीटरच्या हिशोबाप्रमाणे आपल्याला तो रेट भेटणार, कारण इथे सरळ सरळ लिहिलेलं आहे 15 रुपये पर किलोमीटरचा रेट. त्यानंतर मिनिटाचे 5.5 रुपये भेटतात, म्हणजे तासाचे 300 रुपयाच्या आसपास होतात. आता काय झालं की मी रेंटल ट्रिप एंड करणार होतो, बट ते बोललेत को अर्धा 1 तास बोलते थांब, मला ठाण्यामध्येच बोलते एका लोकेशनवरती जायचं आहे आणि मग ती लोकेशनवरती मला ड्रॉप केल्यानंतर मग तू ट्रिप एंड मार. म्हणजे ठीक आहे, जर मला तासाचे 300 रुपये बसल्या बसल्या न काय करता भेटत आहेत तर अजून काय पाहिजे. तर असा आहे विषय. 3:49 टाईम होतोय, हे बघा. आणि जिथे मी कस्टमरला ड्रॉप केलं, हे बघा इथेच मी कस्टमरला ड्रॉप केलंय, इथूनच त्यांना पिकअप करायचं आहे. सिम्पल. 600 रुपयाची रेंटल होती, 2300 रुपयाचं बिल बनलं. हा इथे पेट्रोल पंप आहे, मस्तपैकी फ्रेश झालो. आणि पावसाळ्यामध्ये गाडीची हालत बघा. इथे ना त्या साईडला ना बंपरला स्क्रॅच आले, हे बघा. हे कधी झाले काय माहिती, पण हे डीप नाही आहेत, हे फक्त जस्ट बोलतात ना कलर टाईप लागलाय. तर येत ना माझ्याकडे पॉलिश आहे, तो पॉलिश मारून घेईन आणि निघून जाईन. काय ना काय लागतंच, किती पण गाडी सांभाळून चालवा, लोकांच्या नजरा पण लागतात ना, मला काय करणार. तर टाईम होतोय 8:29. कोपर खेळण्याची ट्रिप भेटली आहे. याच्या आधी मला ऐरोली भेटली, बट ती मॅच नाही झाली. त्यानंतर वाशी भेटली, नंतर मग सायलीने कॅन्सल केली. मग त्यानंतर आता पार्थ नावाचा कस्टमर आहे उबर गोमध्ये, तर त्यांनी हॉटेलमधून बुकिंग केली आहे. तर आय होप की बाबा ही पण कॅन्सल नाही व्हावी. झाली तर काय फरक नाही पडत, तसं मी डायरेक्ट एमटी जाऊ शकतो, पण 1.5 तास दाखवते घरी एमटी जाण्यासाठी. त्यापेक्षा विचार केला की यार थोडा अजून खेचू, कारण हा धंदा असा आहे ना की जर भेटतोय ना तर हावऱ्यासारखं घ्या, जर नसेल भेटत ना तर रडू नका, शांत बसा. असं हे धंद्याचं रूल आहे सध्याची कंडिशन आहे, म्हणजे रूल नाही कंडिशन आहे.
तर मग तेच आहे की मी तसं पण थकलो नाही आहे. फक्त एवढंच आहे की गाडीचं माझं क्लचचं काम 1-2 दिवसामध्ये आता करावं लागेल, कारण तो खूपच जास्त वाजायला लागला आहे आणि जास्त स्ट्रेच करून काही उपयोग नाही आहेत. होऊ शकतो की येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये मी पटकन त्याचं काम करून घेईल. फायनली मी माझ्या बिल्डिंग खाली पोचलो. एकदा जरा टाईम बघा, 10:37 झालेत. घरातून मी 7:15 वाजता निघालो होतो आणि टोटल गाडी जी चालली आहे ती चालली आहे 212 किलोमीटर. आज टोटल 15 तास काम केलं आहे आणि माझं असं होतं की जिथपर्यंत मी थकत नाही ना तिथपर्यंत मी काम करणार. शेवटची ट्रिप अशी होती की कोपरखैरनेवरून बेलापूरची ट्रिप भेटत होती मला उबर गोमध्ये, पण ती बारची होती आणि विचार करता 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 ती ट्रिप आहे ना निघून गेली. मी विचार केला जाऊ दे, आपला व्यवस्थित धंदा झालेला आहे. तर मी तुम्हाला पटापट कॅल्क्युलेट करून सांगतो की माझा बिझनेस झाला आहे किती आणि या एवढ्या तासामध्ये हा बिझनेस वर्थ होता का नव्हता ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर ही आहे उबरची अर्निंग. 4,705 रुपये पकडूया, 98 2 पैसे होता कमी आहेत. 4,705 प्लस 191 म्हणजे कुठला, हे बघा रॅपिडोचा. रॅपिडोची अर्निंग जी आहे ती 191 आहे. हे बघा इथे मायनस 212 आपला उबरचा पास आणि CNG किती गेला असेल, 1350. टोटल अर्निंग 3,334 रुपये, 15 तासाची अर्निंग. तर अशा प्रकारे आपला दिवस इथंच एंड होतो. फ्रायडे स्ट्रेच करून फायदा झाला. ही अर्निंग अजून पण वाढू शकली असती जर अजून उलट्या फुलट्या ट्रिप घेतल्या असत्या तर. पण माझं असं आहे की माझा कोटा भरलेला आहे. मला कंटाळा तर नाही आला आहे, पण बोलतात ना एक झोप टाईप आला आहे चेहऱ्यावरती. तर मग फटाफट मी विचार केला की तिथून डायरेक्ट एमटी येतो. बेलापूरची ट्रिप तर आपल्याला भेटली नाही, त्यानंतर मी ॲपच बंद केला, आलो घरी आणि आता तुमच्यासोबत व्हिडिओ बनवतो आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. एक गोष्ट जाता जाता बोलेन की माझी अर्निंग बघून तुम्ही पण या बिझनेसमध्ये यायचा विचार करताय तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही पण एवढेच पैसे कमवू शकता. जेव्हा मी नवीन होतो तेव्हा मी 1500 आणि 2000चा बिझनेस करून घरी यायचो. लोक मला लिटरली बोलायचे की रिक्षा घे, गाडी विक, झोमॅटोमध्ये परत जा, असे लोक बोलायचे. का बोलायचे त्यांचा मला राग नाही आला, ते लोक बरोबर होते. कारण या लाईनीमध्ये जर असा जर बिझनेस केला तर तुम्ही लवकरच कंगाल होणार. पण तुम्ही शिकाल, तुमच्या चुकांवरती तुम्ही लक्ष द्याल तर मग तुमचा असा बिझनेस होऊ शकतो. आणि हा दररोज नाही होत, फ्लक्च्युएशन खूप जास्त आहे. पण तरी पण बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी समजत नाहीत. घ्या गाडी, पछतावा आणि नंतर मग आम्हाला कमेंट करू नका की दादा गाडी घेऊन चुकी झाली. बऱ्याच जणांना मी सांगायचा प्रयत्न करतो पण ते लोक ऐकतच नाही. जे लोक ऐकतात ते लोक स्मार्ट आहेत, पण जे लोक ऐकत नाही त्यांना मी काहीच नाही करू शकत. या बिझनेसमध्ये खर्च खूप जास्त आहे, पैसा हातामध्ये राहत नाही, तरी पण ही गोष्ट समजत नाही. बघा राग आला डायरेक्ट तोंडावरती आहे, अनसबस्क्राईब केलं तरी पण चालेल. पण रिॲलिटी आहे ते मी तुम्हाला सांगतोय की मी इतका पैसे कमवून सुद्धा पण माझ्या हातामध्ये पैसे राहत नाही आहेत. बाकी तुमची इच्छा. एनिवेज शब्द जरा कठोर असतील माझे, पण कठोर शब्द जरा मनाला लावून घेऊ नका. जरा नीट विचार करून या बिझनेसमध्ये येत असाल तर या.